कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू काही म्हण राज, पण ती भाग्य तुझ्यावर भारी पडणार। कोण? ही ही माझ्यावर भारी पडणार। अरे माझ्यावर भारी पडणारी अजून जन्मायची, कळलं ना? आणि हे सारखं रोज 100 पोरी सरळ करायची ताकद ठेवतो हा राज खामकर। माझा मामा कोण आहे रे? कोण आहे माझा मामा? आमदार। आमदार आमदार शशिकांत सरनोबत, कळलं ना? दुसरा मामा कोण आहे? डॉन आहे डॉन, रोज 100 पोरं मागं पुढे फिरते त्याच्या, कळलं ना? शाळेत ओळख पाळख नाही, हुशारी कामाला येते। ए तू नको शिकू मला, आणि माझ्या मामाची पोच कुठं आहे ना तुला नाही माहिती। हे बघ, तू तिच्या पुढे हारलंस ना तर या सगळ्याचा काय फायदा आहे? ए चल फुटीतून, मला कोण हरवणार आहे? ही मला हरवणार? अरे लायक आहे का हिची मला हरवायची? राज, प्रेझेंटेशनची चांगली तयारी कर, कारण तुझा दुसरा नंबर आहे। भाग्या, तुझा शेवटचा नंबर आहे, चांगलं प्रेझेंटेशन कर, कारण तुझा हा प्रोजेक्ट आहे ना एकदम इफेक्टिव्ह आहे। ऑल द बेस्ट भाग्या। थँक्यू। काय झालं भागू? काही शोधतेस का तू? ते पाणी अडवण्याचा पाईपच हरवलाय, विसरले वाटतं मी घरी। अगं भागे, असं कसं विसरलीस? नाही माहिती, रस्त्यात कुठेतरी पडला असेल तर। अगं, आता काय करायचं मग? सूर्या, भागू तू काळजी करू नकोस, तू प्रेझेंटेशनच्या स्पीचची प्रॅक्टिस कर ना। आणि सूर्या, मी काय म्हणते, तू पटकन जाऊन पाईप घेऊन येशील का? तसंही प्रेझेंटेशनला खूप वेळ आहे। हा, लगेच सांगतो मी। भागू, डोंट वरी, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत। सूर्या बघ, लवकर पाईप घेऊन ये। इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, आजच्या आपल्या विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक थोड्याच वेळात इथे येत आहेत, आणि ज्यांना नुकताच राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार मिळालेला आहे, आणि ते हाडाचे विज्ञान शिक्षक आहेत संपत कांबळे सर। आणि त्याचबरोबर आपले दुसरे परीक्षक आहेत आपल्या सर्वांचे लाडके आमदार शशिकांत सरनोबत सर। शशी मामा ह्यांना ह्यांची चांगलीच लायकी दाखवला आता, मला नडत होती काय? भागू, अजिबात घाबरू नकोस। हे बघ, पैशांनी वस्तू विकत घेता येतात, पण टॅलेंट नाही। आणि तुझ्यामध्ये टॅलेंट खूप आहे, त्यावर विश्वास ठेव। भागू, मी जरा बाहेर पटकन जाऊन येते, तू याची रिव्हिजन सुरू ठेव, ठीक आहे? आलेच। हा व्यंकटेश, तुम्ही मला इथे का बोलवलं? ते हे काय झालं, तुम्ही इतके घाबरलाय का? त्या दिवशी शाळेत विषबाधा झाली ना, हा हा, त्याचं काय? त्याबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचंय।
पाचे कसं आहे? काय काय सांगायचं व्यंकटेश, तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहित आहे का? हो, मला असं वाटतं की परवा जे काय घडलं त्यामागे नक्की कोणाचा तरी हात आहे. हा, ते कोणाचा? ते सीसीटीव्ही रूम मध्ये. व्यंकटेश सर, चला लवकर, स्पर्धा सुरू होते. हो आलो. आता हा सीसीटीव्हीच मला त्या माणसापर्यंत पोहोचवेल. तो जो कोणी आहे ना, सुटणार नाही. त्याने माझ्या सूर्याला खूप त्रास दिलाय. मी त्याला सोडणार नाही. हा ड्रम काय खेळण्यातला आहे का काय? तुझ्या बापाने बनवून दिलाय हा प्रोजेक्ट? तुझ्या लाडक्या भावाने? मला असं वाटतं तुझ्या भावाच्या दुकानातल्या तेलाचा पिंप आहे ह्यो. आणि त्याच पिंपात त्याला बोडून अगं बोल, तुझ्या प्रोजेक्टचं नाव सांग. रेन वॉटर हार्वेस्टिंग. पाणी अडवा, पाणी जिरवा. तुळजाला अडवणी सूर्याची जिरवा. अगं बोल, प्रोजेक्ट बद्दल माहिती दे. In next 10 years, groundwater of Maharashtra is going to decline. काय इंग्रजांचं विमान केलं होतं काय तुझ्या घरावरनं? अरे महाराष्ट्रात स्पर्धा आहे, ती बिन गावच्या शाळेत, आणि इंग्रजीत बोलायचं कशासाठी? हार्वेस्ट महाराष्ट्रात करायचं ना. या समत्या प्रोजेक्टची माहिती ही मराठीतच सांगितली पाहिजे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.